आज मी सुरुवातीलाच लोकसत्ता परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देतो की आम्हा सर्वांना त्यांनी या व्यासपीठावर आणलं आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत ज्वलंत अशा निर्माण झालेल्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडली, चर्चा घडवण्याचा प्रयत्न ती मंडळी करत आहेत। आजच्या चर्चेचा आपला विषय जो आहे तो या शहरामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी अनधिकृत बांधकामं वाढत आहेत, झोपड्या वाढत आहेत आणि दिवसेंदिवस परवांचं मुंबऱ्याची झालेली घटना, अशा प्रकारच्या संभाव्य होत असलेल्या घटना किंवा होऊ शकतील अशा प्रकारच्या घटना आणि त्याचबरोबर जे लोक नियमानं राहतात त्यांनासुद्धा भोगावा लागणारा त्रास, अशा सगळ्या गोष्टींबद्दल या ठिकाणी आज चर्चा घडवली आहे। आज नुकतीच 2011ची जनगणनेची आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर आली आहे आणि आपण जर बघितलं तर अधिकृतपणे 47.23% राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या लोक ही शहरामध्ये राहतात। म्हणजे 11 कोटी आणि 23 लाख आपल्या राज्याची लोकसंख्या आहे, त्याच्यापैकी 47.23% लोक ही शहरामध्ये राहतात अधिकृत। आणि जर एकंदरीत आपण बघितलं तर जवळजवळ 49% लोक ही आता शहरामध्ये राहायला लागलेली आहेत। जी आकडेवारी 1961-62 साली केवळ 22.28% होती, म्हणजे जवळजवळ 72% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहत होते। आज 50 वर्षाच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आपण 49% लोक हे शहरामध्ये आले आणि 51% लोक 72%वरून फक्त ग्रामीण भागामध्ये राहिले। हे सगळं होत असताना शहराची असलेल्या हद्दी किंवा शहरं फार मोठी वाढली का, तर त्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरं वाढली नाहीत। शहरांच्या हद्दींचा विस्तारीकरण फार मोठं झालं नाही। नागरीकरण एवढं मोठ्या प्रमाणात झालं की ठाणे जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्यामध्ये 7 महानगरपालिका आता आहेत। इतकं मोठं नागरीकरण हे आता मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आणि मग नागरीकरण झालं, पर्यायानं नागरी सुविधा देण्याची जबाबदारी आपली वाढली आणि म्हणून मग नागरी सुविधा देण्याची जबाबदारी वाढत असताना आपण त्याची काही तरतूद केली आहे का, तर नाही, त्याची तशा अर्थानं काही तरतूद केलेली नाही। आपण जर एवढी मोठ्या लोकसंख्या वाढतोय, मुंबईचा जर आपण विषय घेतला तर इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेली 4 धरणं, त्याच्यानंतर आता एखादं होत असलेलं मध्यवैतरणासारखं धरण सोडलं तर त्यावेळेला असलेली लोकसंख्या आणि आता झालेली लोकसंख्या, आपण काय त्याचं व्यवस्था केली, नियोजन काय केलं, तर नियोजन काही करू शकलो नाही। रस्त्यांच्या बाबतीत असेल, वाहनांच्या बाबतीत असेल, ग्राउंडच्या बाबतीत असेल किंवा ज्याला आपण अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम म्हणतो, परवडणारी घरं असतील असं तुम्ही म्हणा, या सगळ्याचं आम्ही काही नियोजन करू शकलो का, तर नाही करू शकलो। आणि मग आज जे संपूर्ण राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आणि जो चिंतेचा विषय आहे, ह्याची जबाबदारी कोणाची, तर ह्याची जबाबदारी आपल्या लोकशाहीमध्ये आपले जे 4 स्तंभ आपण मानतो त्या चौघांची ही सारखीच जबाबदारी आहे। जबाबदारी सत्तेवर आहोत म्हणून आमची आहे, जबाबदारी प्रशासन म्हणून प्रशासनाची आहे, जबाबदारी या ठिकाणी प्रसार माध्यमांची सुद्धा आहे आणि जबाबदारी न्याय व्यवस्थेची सुद्धा आहे। सगळे आपापल्या परीनं हा विषय हातावेगळा होण्याच्या ऐवजी आपापल्या परीनं ह्या विषयाचे कशा पद्धतीनं भांडवल करून हा विषय जास्तीत जास्त कसा चर्चेचर्वण होईल याचीच जास्त काळजी घेतली जाते। आणि म्हणून याला सगळ्याला आम्ही जबाबदार आहोत, कोणी एक माणूस जबाबदार नाही, कोणी एक घटक त्याला जबाबदार नाही। पण ज्या वेळेला आम्ही सर्वजण जबाबदारी स्वीकारू त्याच वेळेला खऱ्या अर्थानं हा मार्ग निघणार आहे, न पेक्षा आम्ही एकमेकाकडे फक्त बोट दाखवणार आहोत। आता माझे मित्र सुनील प्रभू, मी देखील शिवसेनेतच होतो, टीका करणं उगाचच माझा स्वभाव नाही, परंतु शिवसेनेच्या स्टाईलने ते बोलले। आपल्याकडे जी संस्था आहे त्याच्यामध्ये आम्ही उपाययोजना काय केल्या हे ते कधीच सांगणार नाहीत, पण दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, दुसऱ्यावर आरोप करायचे आणि रेटून विषय मांडायचा, ही आम्हाला म्हणजे त्या संघटनेतली कला अवगतच आहे, नो डाऊट। वर्षानुवर्ष आपल्याकडे सत्ता आहे, ह्या झोपड्या वाढू नयेत म्हणून आम्ही काय केलं हे ते काही सांगू शकले नाहीत। किंबहुना मराठी माणूस हा दिवसेंदिवस बाहेर जातोय म्हणून सातत्यानं मी हाकाटी पिटतोय, पण तो मराठी माणूस मुंबईमध्ये राहावा याकरता आम्ही काय धोरणं आखली हेही काही कोण सांगायला तयार नाही। मराठी माणूस बाहेर जातोय, तो जात असताना आमची योजना काय, आमची योजना काय नाही। 40 लाख लोकांना आम्ही मोफत झोपड्या देऊ, घरं देऊ झोपडवासियांना, 40 लाख लोकांना आपोआपच आम्ही निमंत्रण दिलं। 1995 सालापूर्वी मुंबईची असलेली लोकसंख्या
आणि 1995 नंतर 2001 पर्यंत वाढलेली मुंबईची लोकसंख्या यातला फरक किती आहे तो बघा. कशाबद्दल द्यायची मोफत घरं? तुम्ही मला कदाचित राज्यकर्ता म्हणून रागवाल, मी परवाही बोललो आणि आजही बोललोय. कशाबद्दल द्यायची मोफत घरं? माणुसकी माणुसकी सगळे सगळे सांगतात, मानवता धर्म सांगतात. मानवता धर्म ज्यांनी कायदा मोडला त्यांच्याबद्दल माणुसकी दाखवायची. ज्यांनी सरकारी कुठल्या प्रकारचं किंवा महानगरपालिकेची देणी दिली नाही त्यांच्याबद्दल माणुसकी दाखवायची. ज्यांनी कुठल्याही प्रकारचा सरकारचा टॅक्स भरला नाही, कुठले नियम पाळले नाही, बाजूच्या माणसाला त्रास दिला, अनधिकृतपणे राहिले, त्यांना आज आम्ही कप परेडपासून घरं देतो आहोत. आणि वर्षानुवर्ष लालबाग सारख्या ठिकाणी, दादर सारख्या ठिकाणी, गिरगाव सारख्या ठिकाणी 12x15च्या खोलीमध्ये 2-2, 3-3 बिराडं त्या ठिकाणी राहतात. त्यांनी कधी कायदा मोडला नाही, कधी नियम मोडला नाही, कधी कुठलंही अनधिकृत काम केलं नाही. म्हणून त्यांची कधी आम्ही बाजू घेणार आहोत की नाही? आणि म्हणून जर मानवता दृष्टिकोन दाखवायचा असेल तर माझं स्पष्ट मत आहे, मी परवाही बोललोय आणि आजही बोलतोय, माझं स्पष्ट मत आहे की जो कायदा पाळतो, जो नियम पाळतो, जो शिस्त राखतो, जो त्या ठिकाणची असलेल्या नियमांची पूर्णपणे अंमलबजावणी करतो, जो वेळच्या वेळी टॅक्स भरतो, जो वेळच्या वेळी खरं उत्पन्न दाखवतो, त्याच्या पाठीमागं उभं राहून आपण मानवता दृष्टिकोन दाखवला पाहिजे. न पेक्षा मी काहीही चुकीचं केलं तर मला संरक्षण मिळतं आणि म्हणून मी चूक का करू नये अशा प्रकारचं एक विचार वाढीत जर लागला तर त्याला जबाबदार सुद्धा आम्ही सगळी मंडळी राहणार आहोत, दुसरं कोणी राहणार नाहीये, कोणी राहणार नाहीये. तर आता राहिला प्रश्न, याला जबाबदार सरकार आहे की आम्ही आहोत? 12 एजन्सीज, 12 एजन्सीज आहेत शहरामध्ये, मला मान्य आहे. मुंबईमध्ये 12 एजन्सी शहरामध्ये आहेत, मला मान्य आहे, कबूल आहे. 12 एजन्सीजमुळे तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला अथॉरिटी नाही किंवा तुम्ही एकत्रितपणे तुमचा त्याच्यावर कंट्रोल नाही, ह्याच्या वेदना तुम्हाला असतील. पण आज MMRDA बद्दल तुमचं मत वेगळं आहे. पण आज मुंबईमध्ये मोनो रेल, मेट्रो रेल, स्टुमीवाड सारखा प्रकल्प, मिठी नदीसारखं दुरुस्तीकरण किंवा तुम्हाला लागणाऱ्या मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत या तुम्ही निर्माण कुठं केल्यात इतक्या वर्षामध्ये? या एजन्सीमार्फत कराव्या लागल्या. तुमच्याकडे प्लॅनच काही नाही, दुर्दैवानं प्लॅन नाही आपल्याकडं. एक मिनिट आता तुम्ही बोललात ना, आता ऐका ना जरा, आता असं कसं करता तुम्ही? थोडं नंतर बोला ना तुम्ही. तुमच्याकडे प्लॅन नाही. एक आपल्याकडे प्लॅन सिटी तयार करायला पाहिजे. याचं कारण असं, मी विषयावर चाललंय, माझं विषयावर चाललंय, माझं विषयांतर होणार नाही, माझं विषयांतर होणार नाही. आपण प्लॅन सिटी का तयार केली नाही? आता आपल्याकडे नवी मुंबई तयार झाली. मुंबईतून बाहेर पडण्याकरता 2 रस्ते आहेत. एक बाजूला आपण मुंबईतून बाहेर पुण्याकडे जाताना नव्या मुंबईकडून आहे आणि दुसरा डाव्या बाजूला ठाण्याकडून आहे. आज मुंबईकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई, ठाणं, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, आमच्याकडे कुळगाव, बदलापूर, अंबरनाथ, इथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये. कोणा एकाच्या सत्तेमध्ये मी सांगत नाही, मी राज्याचा विषय घेतलाय म्हणून सांगतो, तुम्ही फक्त मुंबईवर बोललात, मी राज्यावर बोलतोय. एवढी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांना जे कोणी संरक्षण देत असतील, तिथली स्थानिक स्वराज्य संस्था असेल, अधिकारी असतील, आता याला सगळ्यात जास्त जबाबदार अधिकारी आहेत. ते कसे ते मी तुम्हाला सांगतो. मगाशी चितळे म्हणाले की प्रत्येकानं आपापल्या वार्डातली किमान 10 अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी तोडावीत. मीच तुम्हाला मगाशी सांगितलंय की आपापल्या वार्डामध्ये कोण अनधिकृत बांधकामं करण्याकरता लोकप्रतिनिधी जाहीर तुम्ही करा, आम्हाला आमची काही विरोध असायचं काही कारण नाही, करा बघू. अहो, अधिकाऱ्यांना असे अधिकार देऊन ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि त्यांना कायद्याने एवढं संरक्षण देऊन ठेवलेलं आहे. एका रात्रीमध्ये ह्या इमारती उभ्या राहतात, त्यांना दिसत नाही का? ते 15 आणि 20-25 वर्षानंतर तोडायला जातात. आता मगाशी खरनार साहेबांनी सांगितलं की दाऊद इब्राहिमच्या आता एवढ्या इमारती आहेत. ह्या इमारती झाल्या कधी तयार? ह्या कुठल्या पुढारीने केल्या? तेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून त्या नंतर जे हातोडे घेऊन तोडायला जाता आणि तुम्ही तुमचा जो काही हिमॅनपणा दाखवता की ज्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, तो त्या उभ्या राहत असताना तुम्हाला कुणी अडवलं होतं का नाही? तुम्ही त्या तोडल्यात. ह्या झोपड्या तुम्ही नंतर तोडता. 90,000, 80,000, 1,00,000 ह्या उभ्या राहत असताना, लाखो झोपड्या उभ्या राहत असताना तुम्ही जाता कुठे? त्या वार्डातले ऑफिसर, त्यावेळेला का नाही तुम्ही त्याला तोडत? का नाही तुम्ही त्यांना बाजूला करत? आणि म्हणून याच्यामध्ये आता जो कायदा झालेला आहे की अशा पद्धतीनं अनधिकृत बांधकामं जे कोणी करतील त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी येऊ द्या, पुढारी येऊ द्या, अगदी अधिकारी येऊ द्या, त्या सर्वांच्यावर जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत ही असंच चालायचं. आणि तुम्ही म्हटलात ते अगदी मला मान्य आहे की याच्यामध्ये प्रत्येक घटकाला जबाबदार धरलं पाहिजे. जो कोणी घर घेतोय आपण म्हणतो तो काय पूर्णपणे काय अंधच आहे? त्याला काय आता कायदा काढून काय पूर्ण माहितीच नाही? त्याला काय लिहिता वाचता येतच नाही? असं कुठं झालंय हो? पूर्णपणे त्याला काही कळतच नाही? काही वर्षापूर्वी सगळी घटना होती तिथपर्यंत ठीक आहे, परंतु हे सगळे डोळे झाकपणा करतात आणि त्याला कारणीभूत आम्ही सत्ताधारी आहोत. एक ना एक दिवस आम्ही अनधिकृत बांधकाम बांधलं तर ते कधीतरी रेग्युलर होणार आहे. एक ना एक दिवस आम्ही वाढीव FSI घेतला तर तो कधीतरी त्या ठिकाणी आम्हाला प्रीमियम वगैरे भरून तो कायम केला जाणार आहे. याच्याकरता म्हणून आम्ही कायदे करणारे, कायदे राबवणारे
आणि त्या कायद्याची बूज राखणारे आणि ते कायदे व्यवस्थितपणे राबवले जातात की नाही याची लोकांसमोर माहिती देणारे, या चारही स्तंभाची त्या संदर्भातली गरज आहे. आणि चारही स्तंभाच्या त्या ठिकाणी चुका आहेत. जोपर्यंत सगळे लोक उठसूट फक्त एखाद्या घटकावर कुठल्याही तक्रार करून जो कोणी सत्तेवर आहे, मग तो नगरपालिकेचा असेल, जिल्हा परिषदेचा असेल, राज्याचा असेल किंवा देशाचा असेल, याच्यावर फक्त टीका करून हा बाळा विषय सुटण्यातला नाही. आणि म्हणून प्रत्येकानं स्वतःपासून जबाबदारी घेतली. चितळे, तुम्हाला मी सांगतो की तुम्ही आमच्याकडे बोट दाखवलं आणि हसलात. मी परवानच्या दिवशी मुंब्रामध्ये माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला. माझ्या जिल्ह्यात तर हे नाहीच. माझ्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की जेवढी म्हणून अनधिकृत बांधकामं असतील त्याचा सर्वे करा. मला सांगताना अभिमान वाटतो की माझ्या जिल्ह्यात, माझ्यामुळं नाही, माझ्या तिथल्या लोकांच्या वागणुकीमुळं, ह्याचं क्रेडिट माझं नाही, एकही अनधिकृत बांधकाम मिळालं नाही. काही झोपड्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले की मला त्या ठिकाणी जर साहेब JCB घेऊन दिलात तर पूर्ण जिल्हा मी पूर्णपणे मोकळा करेन. मी पालकमंत्री असल्यामुळं इथून फोनवर ऑर्डर दिली, 22 लाख रुपयाचा JCB घेतला आणि एका बाजूनं सरसकट सपरेट करायला लावलं. कोणाचंही असू द्या, चुकीचं असेल तर. आधी मुळात अनधिकृत बांधकाम नाही, पण थोडंफार कुठं तर शेडबीड वाढवली असेल तेवढंच. एका 4 ते 6 दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठंही काही राहिलेलं नाही. अशीही आमची काम करण्याची क्षमता आहे, नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आपले हात बांधलेले आहेत, पुढाऱ्यांनी आमचे हात बांधलेले आहेत असं जे अधिकारी सांगतात ते चुकीचं आहे. कायद्यामध्ये पूर्णपणे त्यांना ती ताकद दिलेली आहे. पुढाऱ्याला सगळ्या बाजूने बंधन आहेत. याचा अर्थ पुढारी पूर्णपणे 100% धुतल्यात आणल्यासारखं आहे असं माझं मत नाही. तर अधिकाऱ्यांनी, एरवी तुम्ही त्यांना एक्सपोज करताच ना, एरवी तुम्ही एक्सपोज करता, रिटायरमेंटला आलात की एक्सपोज करता, रिटायर झाल्यानंतर एक्सपोज करता. का सत्य मग तुम्ही असं ड्युटीवर असताना एक्सपोज करत नाही? तुमचा जर स्वतःचा स्वाभिमान असेल आणि तुम्हाला जर खरोखर राज्याचं किंवा आपल्या तिथल्या शहराचं हित जर वाटत असेल तर स्वतःची नोकरीची पर्वा न करता आता तर तुम्हाला भरपूर कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे. बीडमध्ये कलेक्टरला बदली झाली, अख्खं सरकार बदनाम झालं, पुन्हा कलेक्टर तिथे गेले, लोक राहतील ना तुमच्या पाठीमागे उभे? जनपक्ष हाती, तेच सांगतोय. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी आपली जी काही ताकद आहे ती दाखवली पाहिजे. राहिला प्रश्न, मगाशी म्हणाले आमचे महापौर की आम्हाला पोलीस मिळाले नाहीत. आता प्रत्येक महानगरपालिकेला कायद्यानंच तरतूद दिलेली आहे की तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पोलिसांची रक्कम तुम्ही भरा. सभागृहामध्ये परवा नीलमताई गोरे त्यांच्याच आमदारांनी प्रश्न विचारलेला मी उत्तर दिलं की तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम भरा आणि रक्कम भरून तुमचे पोलीस तुमच्याकरता काय म्हणाल तेव्हा तुमच्याकरता देण्याची कायद्यामध्ये तरतूद ही पूर्णपणे झालेली आहे. फक्त एकमेव प्रस्ताव पुणे महानगरपालिकेचा आलाय, मुंबई महानगरपालिकेचा प्रस्ताव आलेला नाही. एक तुम्ही प्रस्ताव पाठवा, मी सांगितलं ना, पुणे महानगरपालिकेचा फक्त प्रस्ताव आला, बाकी कोणाचा आला नाही. एक आणि मगाच्या कायद्याच्या हा माझा प्रश्न नाही. आता पलटी मारायची नाही, आता पलटी नाही मारायची, कोणाकडे तो हा प्रश्न नाहीये. आणि म्हणून राहिला प्रश्न दुसरा, SRA बद्दल आपण मॅडम मला विचारलं, परंतु आपल्या ह्याच्या म्हाडाच्या हाऊसिंग बिल संदर्भामध्ये प्रेसिडेंटच्याकडे बिल आहे. सॉरी, त्या संदर्भात मी तुम्हाला काही व्यवस्थित सांगू शकत नाही, कारण हा हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही. हे आमचे मित्र सचिन भाऊ यांच्याकडे आहे. वेबसाईट संदर्भामध्ये महापौरांनी सांगितलं आहे. SRAच्या OC संदर्भात कोणीतरी प्रश्न उपस्थित केला की SRAच्या अनेक OC नाहीत, याचा स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही म्हणता त्या पद्धतीने स्कीमसुद्धा डिक्लेअर केलेली आहे. मी नगराध्यक्षाचं सांगितलं, IAS ऑफिसर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अधिकाऱ्यांना, आपला पदाधिकाऱ्यांना कुठलेही असतील ते सगळ्यांना उपयोग करता. मी बाळाला आता विचारतो, मी त्यांना अरे तुला म्हणतो की आमच्या अधिकाऱ्यांनी मनामध्ये आणलं तर काही करतात. कसं त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. त्यांना चांगलं करायचं चांगलं करतात, वाटोळं लावायचं असेल तर वाटोळं लावतात. जास्तीत जास्त त्यांच्या हातात असतं. आपल्याकडे ती सोसायटी कुठली नाव मला आठवत नाही, IAS ऑफिसरांची आमची सोसायटी आहे, मंत्रालयातल्या सगळ्या IAS ऑफिसरांची सोसायटी आहे. आणि त्या सोसायटीमध्ये स्वतः IAS ऑफिसर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचं काम केलेलं आहे. अंधेरीची, ते नाव काय सोसायटीचं? नाही नाही नाही, पाटलीपुत्र, कोणीतरी नाव घेतलं ना, खरं बरोबर. पाटलीपुत्र सारखी सोसायटी आहे. ही सगळी IAS ऑफिसर लोकांची सोसायटी आहे. आदर्शमध्ये आपण उल्लेख करता, आदर्शमध्ये एका मुख्यमंत्र्यांना कायमचं घरी बसावं लागलं. दुर्दैवानं पहिल्यांदा कधीतरी 1-2 IAS ऑफिसर त्यामध्ये सापडले, त्याच्यामध्ये एक रिटायर आणि दुसरे प्रत्यक्ष सर्व्हिसमध्ये असलेले. जोपर्यंत ही अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी आपण ठेवत नाही, मग पोलीस असतील नाही तर कुठल्याही खात्याचे असतील, ज्या दिवशी ह्या अधिकाऱ्यांच्यावर आपण जबाबदारी ठेवू त्या दिवशी ते आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची सुद्धा गय करणार नाहीत. आम्हाला प्रशासकीय अधिकार 0 आहेत, प्रशासकीय अधिकार 0 आहेत. मी राज्यमंत्री जरी असलो
तरी उद्या जर एखाद्या ग्रामसेवकाला सस्पेंड मी करायचं म्हटलं तर मला करता येत नाही, मला BDOला सांगावं लागतं. काही आम्हाला अधिकार नाही. तुम्हाला वाटतं तसं नाही आहे. काही आम्ही अधिकाऱ्यांचं करू शकत नाही. सांगतात ना आम्ही अधिकारी त्यांना घाबरलो, ह्यांना घाबरलो, आता बाळासाहेब हयात नाही तर म्हणले बाळासाहेबांनी मला मारला पाठवलं, हे वगैरे असलं. ठीक आहे, ते ठीक आहे, ते आता म्हणजे हे कितपत योग्य आहे ते त्यांचं त्यांनी ठरवावं खैर साहेबांनी. पण पूर्वीपेक्षा हल्ली चांगलं बोलतात, मी त्यांचं टी व्हीवर वगैरे मुलाखत बघतो ते. तर मुद्दा तो नाही आहे, त्यांनी मोठं काम केलं आहे. परंतु कोणीही ह्यांचा हात धरू शकत नाही, कोणीही हात धरू शकत नाही. आज कुठेही प्रसंग घडला, घटना घडली तर महापौर पोचतील, राज्यमंत्री पोचतील, बाळा नांगावकर पोचतील, आमदार पोचतील, अधिकारी तिथे वेळेवर पोचतील असं नाही. काही नाही, ते जागेवर बसलात आणि त्यातल्यात त्यांचा जो बॉस असतो तो कधीच पोचत नाही. राज्यात कुठेही दंगल झाली तर गृहमंत्री पोचतो, परंतु राज्याचा DG पोचत नाही. हे लक्षात घ्या तुम्ही. राज्याचा DG तिथं पोचत नाही, गृहमंत्री पोचतो. गृहमंत्री का नाही पोचला म्हणून लोक विचारतात, DG कुठे आहे म्हणून लोक का नाही विचारत, महापौर का पोचले नाही म्हणून लोक विचारतात, कमिशनर कुठे आहेत म्हणून लोक नाही विचारत. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अधिकाऱ्यांना जोपर्यंत आपण प्रेशर आणत नाही तोपर्यंत अधिकारी आम्हाला सुद्धा सरळ वागायला लावणार नाहीत. ज्या दिवशी त्यांच्यावर प्रेशर येईल त्या दिवशी ते आमची पण गै करणार नाहीत, आणि ज्या दिवशी आमची गै करणार नाहीत त्या दिवशी आम्ही सुद्धा वेडवाकडं काम करायला सांगणार नाही, सांगणारच नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, सांगितलं तरी तितकंच. आणि म्हणून तुमचा जनतेचं प्रेशर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये असलं पाहिजे. अनधिकृत झोपड्या असतील, अनधिकृत बांधकाम असतील, याच्या बाबतीत फार मोठा मानवता दृष्टिकोन दाखवावा. असं जरी आपलं बोलणं असलं तरी भविष्याच्या दृष्टीनं अशा प्रकारचा मानवतेचा दृष्टिकोन दाखवून कोणालाही परवडणारं सातत्यानं नाही. लोकांच्या मध्ये हा संदेश गेला पाहिजे की आता याच्या पुढे आम्ही अनधिकृतपणे केलं. आम्ही त्यावेळेला 1990, नंतर 1995, आता 2010 मागणी सुरू झाली. 2010 याचा काही एंड होणार आहे की नाही. आणि म्हणून याच्याकरता नियम करताना तिथले DCR जे आहेत ते प्रत्येक शहराचे स्वतंत्र आहेत. ते DCR प्रत्येक वेळी करण्याकरता राज्य शासनाकडे यावं लागत नाही. दुसरी गोष्ट, मुंबईसारखं एखादं शहर असेल, काही एक्सेप्शनल जर केसेस असतील तर राज्य शासनाकडे FSI वाढवायला येतात. सरसकट कुठल्याही शहरातले बांधकामाची परवानगी देण्याकरता राज्य शासनाकडे येण्याची कायद्यामध्ये तरतूद नाही. तर तो निर्णय घेण्याचा अधिकार हा तिथल्या नगरपालिका महानगरपालिकांनाच कायद्यानं दिलेला आहे. जो कायदा आपला 1965चा असेल, 66चा असेल, मुंबई 1888चा असेल, किंवा आता संपूर्ण राज्याचे जे वेगवेगळे होते, नागपूरचा वेगळा होता, पुण्याचा वेगळा होता, त्या सगळ्या महानगरपालिकेला आम्ही जो एकच कायदा केलेला आहे तो कायदा असेल. आता अ, ब, क, ड नगरपालिका ज्या आहेत त्यांच्याकरता एकच आम्ही DCR तयार करतोय. ड वर्ग महानगरपालिकांकरता एकच आम्ही DCR तयार करतोय. ब क करता आम्ही एकच DCR तयार करतोय. आज ठाण्यामध्ये गर्दी वाढली म्हणून त्यांना FSI वाढवून द्या, त्यांचा वेगळा निर्णय करा. उद्या आणखीन कुठं कल्याणमध्ये वाढली, त्यांचा वेगळा निर्णय करा. यापेक्षा ज्या क्लासिफिकेशनप्रमाणे त्या महानगरपालिकांची समान विकास नियंत्रण नियमावली असावी. मुंबई सोडून, मुंबईचा एक वेगळा दर्जा आहे, त्यामुळे मुंबईला त्याच्यामध्ये आणता येत नाही. मुंबईला निश्चितपणे त्यांचं स्वतंत्र अशा प्रकारचं स्टेटस आहे. 1888 साली केलेला इंग्रजांनी कायदा आजही आपल्याला जसाच्या तसा लागू पडतो. आणि तोही आपण आज बदलायचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही.